नमस्कार मित्रांनो, यू आर टेक मराठीच्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये मी आशिष तुमचं स्वागत करत आहे. मित्रांनो, काही महिन्यापूर्वी रेडमीने त्यांचा एक फोन लॉन्च केला होता, तो म्हणजे रेडमी 9 प्राईम. आता त्याच फोनचा एक सक्सेसर म्हणता येईल. रेडमीने त्यांचा एक नवीन फोन लॉन्च केला आहे, तो म्हणजे रेडमी 9 पॉवर. आणि हा जो स्मार्टफोन असणार आहे याच्यामध्ये आपल्याला खूप सारे हायलाइटेड फीचर्स पाहायला मिळणार आहेत आणि खूप सारे जबरदस्त स्पेसिफिकेशन पाहायला मिळणार आहेत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करणार आहे, हे नेमके हायलाइटेड फीचर्स कोणते आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळं एक्सप्लेन करणार आहे. पण त्याआधी जर का तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसेल, त्यावरती क्लिक करा. लगेच बेल आयकॉन येतो, त्यावरती क्लिक करा, ऑल करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील जसं आम्ही व्हिडिओ अपलोड करू. मित्रांनो, 3 महिन्यापूर्वी रेडमीने त्यांचा रेडमी 9 प्राईम लॉन्च केला होता. आणि हा जो स्मार्टफोन होता तो आपला 10,000च्या आतल्या बजेटमध्ये होता. आणि इनफॅक्ट 10,000च्या आतल्या बजेटमध्ये कोणते स्मार्टफोन्स तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतात याच्याविषयी मी डेडिकेटेड व्हिडिओ बनवला आहे. तो जो तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर ह्या व्हिडिओनंतर इथं आय बटनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल, त्यावरती जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला कन्व्हिनियंट होईल की कोणता स्मार्टफोन खरेदी करायचा 10,000च्या आतल्या बजेटमध्ये. मित्रांनो, बोलूया आता रेडमी 9 पॉवर विषयी. आणि हा जो स्मार्टफोन असणार आहे तो आपला रेडमी 9 प्राईम जो होता, जो 3 महिन्यापूर्वी लॉन्च झाला होता, त्याचा एक सक्सेसर म्हणता येईल. कारण की रेडमी 9 प्राईममध्ये आपला 13 मेगापिक्सेलचा क्वाड कॅमेरा सेटअप बॅक साईडला मिळत होता. पण आता ह्या स्मार्टफोनसोबत आपला 48 मेगापिक्सेलचा कॅमेरा सेटअप मिळत आहे बॅक साईडला, जी की खूप चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, बोलूयात ह्या फोनच्या डिस्प्लेविषयी. आणि हा फोनचा डिस्प्ले आपला 6.53 इंचेसचा बिग डिस्प्ले मिळणार आहे, जे की फुल HD प्लस रेझोल्युशन असणार आहे, जी की खूप चांगली गोष्ट आहे. आपल्या या बजेटमध्ये खूप कमी स्मार्टफोन पाहायला मिळतात जे की फुल HD प्लस रेझोल्युशन सोबत येतात. त्यामुळे या फोनला एक प्लस पॉईंट जातो की ह्या फोनमध्ये आपल्याला फुल HD प्लस डिस्प्ले मिळणार आहे. तर ह्या स्मार्टफोनचा पहिला हायलाइटेड फीचर काय असणार आहे तो म्हणजे हा स्मार्टफोनचा साऊंड. कारण की रेडमी 9 पॉवरमध्ये आपला स्टिरिओ साऊंड एक्सपिरियन्स देण्याचा प्रयत्न केला आहे. कारण या स्मार्टफोन्समध्ये आपल्याला स्टिरिओ साऊंड पाहायला मिळतो, जेणेकरून ज्यांना यूट्यूब किंवा ऑनलाईन व्हिडिओज बघायचा आवड असते त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप चांगली ठरणार आहे. कारण की स्टिरिओ साऊंड असल्यामुळे आपला जो साऊंड एक्सपिरियन्स असणार आहे तो नेक्स्ट लेवलला जातो, जी की खूप चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, बोलूयात ह्या फोनच्या कॅमेराविषयी. आता सगळ्यात मेन पार्ट म्हणजे हा फोनचा कॅमेरा असणार आहे. कारण की ह्या स्मार्टफोनसोबत आपला क्वाड कॅमेरासाठी बॅक साईडला मिळणार आहे. आणि हाच फोन चायनामध्ये लॉन्च झाला होता, त्याच्यामध्ये आपल्याला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळत होता. पण हे एक चांगली गोष्ट आहे की आपल्या इंडियामध्ये क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. आणि ह्या फोनमध्ये आपल्याला 48 मेगापिक्सेलचा क्वाड कॅमेरा सेटअप मिळतो. 48 मेगापिक्सेलचा मेन आहे, 8 मेगापिक्सेलचा वाईड अँगल लेन्स मिळतो, 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर मिळतो आणि त्यासोबत 2 मेगापिक्सेलचा मायक्रो लेन्स मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक पर्पज वाईज आपला कॅमेरा मिळतो, म्हणजे मॅक्रोसाठी आहे, डेप्थसाठी आहे, जी की खूप चांगली गोष्ट आहे. आणि कॅमेरा क्वालिटीचं सांगायचं झालं तर तुम्हाला माहिती आहे रेडमीची कॅमेरा क्वालिटी खूप चांगली असते. त्यांचं कॅमेरा ऑप्टिमायझेशन सुद्धा खूप चांगलं असतं, त्यामुळे इमेज क्वालिटी जी असणार आहे ती खूप इम्प्रूव्ह असणार. तर रेडमी 9 पॉवरचा नेक्स्ट हायलाइट फीचर काय असणार आहे तो म्हणजे या स्मार्टफोनची बॅटरी. कारण की ह्या स्मार्टफोनसोबत आपल्याला 6000 mAhची बॅटरी मिळणार आहे. आणि बिग बॅटरी असल्यामुळे आपला डे टू डे एक्सपिरियन्स जो असतो तो खूप मस्त होतो. आणि हा स्मार्टफोनसोबत आपल्याला बॉक्समध्ये 22.5 वॅटचं फास्ट चार्जर मिळणार आहे. आणि आपला हा जो फोन असणार आहे तो फक्त 18 वॅटच्या चार्जिंगला सपोर्ट करतो. त्यामुळे आपल्या बॉक्समध्ये जो चार्जर मिळतं त्याचा वापर आपण इतर स्मार्टफोनला चार्ज करण्यासाठी करू शकतो, जे की फास्ट चार्जरला सपोर्ट करतात. मित्रांनो, बोलूया ह्या फोनच्या प्रोसेसरविषयी. आणि ह्याही फोनमध्ये आपल्याला स्नॅपड्रॅगनचं प्रोसेसर मिळतं. आणि रेडमीचा जो प्रिव्हियस फोन होता रेडमी 9 प्राईम, त्यामध्ये सुद्धा आपल्याला स्नॅपड्रॅगनचं प्रोसेसर मिळत होतं. आणि ह्याही फोनसोबत आपल्याला स्नॅपड्रॅगनचं प्रोसेसर मिळत आहे. आणि ह्या फोनमध्ये आपल्याला स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर मिळणार आहे. आणि 662 प्रोसेसर जे आहे जे की गेमिंगसाठी डिसेंट आहे आणि डे टू डे वर्किंगसाठी खूप चांगला प्रोसेसर आहे. आणि हा फोनचा परफॉर्मन्स जो असणार आहे तो एकदम ऑप्टिमाइज असणार आहे, कारण की 662 जे प्रोसेसर आहे ते खूप वर्षापासून चालत आले आहे. आणि ह्या फोनचा परफॉर्मन्स जो असणार आहे तो खूप इन्क्रीज होणार आहे. तर बोलायचं ह्या फोनच्या प्राइसिंग विषयी. कारण की ह्या स्मार्टफोनसोबत आपल्याला खूप सारे इंटरेस्टिंग फीचर्स पाहायला मिळतात. जसे की सांगितल्याप्रमाणे आपल्या ह्या स्मार्टफोनसोबत साऊंड क्वालिटी जी असणार आहे ते खूप चांगली असणार आहे, कारण की स्टिरिओ स्पीकरचा सपोर्ट आपल्या ह्या स्मार्टफोनसोबत मिळणार आहे. त्यासोबत 48 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळणार आहे, सोबत 6000 mAhची बॅटरी मिळणार आहे आणि इतक्या चांगला डिस्प्ले आपल्या ह्या स्मार्टफोनसोबत मिळणार आहे. आता ह्या स्मार्टफोनची प्राइसिंग काय असणार आहे? आता बेस व्हेरियंट जर सांगायचं झालं तर ह्याचा बेस व्हेरियंट 4GB 64GB मिळणार आहे. आणि ह्या बेस व्हेरियंटची प्राइसिंग आपल्याला 10,999 मिळणार आहे. आणि ही जी प्राइसिंग असणार आहे ती Amazonवर लिस्ट केलेली आहे. आणि ह्या स्मार्टफोनचा सेल जो असणार आहे तो 29 डिसेंबरला असणार आहे. तुम्हाला ह्या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन, फोन कसा आहे ते जर पाहायचं असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, त्यावर जाऊन तुम्ही 2 ते 6 केल्यानंतर तुम्ही तो फोन खरेदी करू शकता. आणि तुम्हाला जर ऑफर चेक करायचं असेल तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्यावर जाऊन तुम्ही तो ऑफर चेक करू शकता. तुम्ही या रेडमी 9 पॉवर विषयी काय विचार करता मला जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, ऑल करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील जसं आम्ही व्हिडिओ अपलोड करू. आजच्या तरी बस इतकंच मित्रांनो, धन्यवाद.